शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाईचा बडगा उगारला जातोय। त्यातून विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न आहे, पण शासनाला जशास तसं उत्तर देण्यात येईल असा इशारा इंडिया आघाडीच्या बैठकीत आज देण्यात आला। त्याचबरोबर गिरीश फोंडे यांचं निलंबन मागे घेण्याच्या मागणीसाठी 17 एप्रिल रोजी कोल्हापूर महानगरपालिकेवर जबाब दो मोर्चा काढण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला। शक्तीपीठ महामार्ग विरोधी लढ्यात महापालिकेत शिक्षक म्हणून काम करणारे गिरीश फोंडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात वक्तव्य केलं होतं। त्यानंतर महापालिका प्रशासनानं फोंडे यांना निलंबित केलं। या पार्श्वभूमीवर आज इंडिया आघाडी आणि विविध संघटनांची संयुक्त बैठक कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात पार पडली। शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख विजय देवणे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते। यावेळी बोलताना देवणे यांनी राज्य शासनाच्या दडपशाहीची अनेक उदाहरणं दिली। फोंडे यांचं निलंबन म्हणजे शासनाच्या दडपशाहीचा एक भाग असल्याचं त्यांनी सांगितलं। फोंडे यांच्यावर झालेली निलंबनाची कारवाई मागे घ्यावी यासाठी 17 एप्रिलला कोल्हापूर महानगरपालिकेवर जबाब दो मोर्चा काढला जाईल। त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं। बैठकीला सचिन चव्हाण, अतुल दिघे, आर.के. पवार, डी.जी. भास्कर, सुधाकर सावंत, प्रकाश पाटील, प्राध्यापक टी.एस. पाटील, सतीशचंद्र कांबळे यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते आणि शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते।